भाजप आमदार राम कदमांचा पवारांना पत्र देण्यात आलेला आहे। आव्हाडांच्या वक्तव्यावरती मौन का असं या पत्रामधून सवाल उपस्थित केलेला आहे। आव्हाड रामाची चेष्टा करतात, तुम्हाला हे मान्य आहे का असा सुद्धा सवाल यात उपस्थित केलाय। आव्हाड तुमच्या शब्दाबाहेर नाहीत असं सुद्धा या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। प्रभू श्रीराम मांसाहारी होते असं आव्हाडांच्या वक्तव्याने हा वाद उफाळला होता। राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम, शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? बोलतो ते खरं बोलत असतो मी। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेले। धनंजय, भाजप आमदार राम कदमांनी पवारांना पत्र लिहिलेलं आहे, नेमका काय उल्लेख करण्यात आलाय? जर आपण पाहिलं तर राम कदम जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी या विषयावर याआधी पत्रकार परिषद घेऊन घाटकोपर येथील पोलीस स्थानकात तक्रार देखील नोंदवली होती आणि त्यानंतर जर आपण आता पाहिलं तर त्यांनी थेट शरद पवार यांना पत्र लिहिलेलं आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर समस्त साधू समाज असेल, हिंदू समाज असेल, करोडो रामभक्ताच्या भावना दुखावणारं वक्तव्य जे आहे ते जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे आणि या सगळ्या विषयावर शरद पवार यांनी अजून मौन का बाळगलेलं आहे ते अद्याप कळलेलं नाही। शरद पवारांनी हे मौन सोडावं आणि या विषयावर आपली प्रतिक्रिया द्यावी, अन्यथा आपले मौन हे स्पष्ट करेल की सर्व काही तुमच्याच सांगण्यावर होत असल्याचं किंवा घडतंय असं जे आहे ते या पत्रात लिहिण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर हा प्रचंड गंभीर विषय आहे आणि त्यामुळे समाजाची श्रद्धा आस्थेचा हा विषय आहे। त्यामुळे शरद पवारांनी यात गांभीर्याने विषयात हाताळावा आणि याच्यावर आपलं मौन आहे ते सोडावं यासाठी त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। शरद पवारांची नेमकी या सगळ्या संदर्भात भूमिका काय आहे तर ती भूमिका आपण सगळ्यांनी शरद पवारांनी स्पष्ट करावी। या सगळ्या संदर्भात राम कदम यांनी पत्र लिहिलेलं आहे। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील भेटण्याची वेळ मागितलेली आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ते मुख्यमंत्र्यांनाही भेटून ते या सगळ्या संदर्भात पत्रव्यवहार करून जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार आहे। पण त्याआधी जर आपण पाहिलं, धन्यवाद धनंजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।